हाय गाईज, माझं नाव अभिजित. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि या ब्लॉगवर सुद्धा. तर आज आपण चाललेलो आहोत गुढीपाडवा निमित्त फडके रोड डोंबिवलीला. तर आपण आज खूप मजा करूया. तर तुम्ही पाहत राहा या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉगला लाईक नक्कीच करा. तर पाहत राहा. मी तर गाईज आपण आता निघालो आहोत. तर अर्ध्या रस्त्यावर आलोत आपण आता. बघा, पायी पायी निघालो आहे आम्ही. क्या बोला तूने? तर नाक्यावर आम्ही डोंबिवलीला निघणार. अजून एक मेंबर येतोय, पूर्वा. फायर आहे पूर्वा. गाईज तर आपण बजरंग बलीच्या मंदिरात पाय पडायला आलोय. जय श्रीराम. आत्या हो, बरा आहे तू? ठीक आहे. जय श्रीराम. त्या गावातला हल्ले गाव. तर आपण आता पाय पडूया आणि निघूया. A few moments later. ज्याला कमी सोलं करते ही पूर्वा. रास ना मग ही पूर्वाची मैत्रीण खास. दोघी कुठे बिन जातात बरोबर. दोघी पासून ते अजून 12वी पर्यंत आम्ही एक साथ आणि अजून लग्नापर्यंत पण एक साथ राहू. हो का पूर्वा? आता बस कवा येतं तर कंटाळा यायला लागला. बस यायला पाहिजे लवकर, मग आपण जाऊ लवकरच. आता फायनली बसमध्ये बसलेलो आहोत. आता अर्ध्या एक तासात आपण पोहोचतो डोंबिवली फडके रोडला. पूर्वा काही बोलत नाही काही. पूर्वाला मोबाईलशी मतलब, आपल्याशी काहीच मतलब. काय लागली तोंडला मला. गजब बेइज्जती है. इकडे बघा. हा हा हा. फुल गर्दी आहे बसमध्ये. तरी आम्ही बघूया. आता तुम्हाला तिथे पोचल्यावर डायरेक्ट दाखवतो. चला. पहा, छत्रपती शिवाजी महाराज डोंबिवलीमध्ये झालेला आत्ताच झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज. तर आपण आता गार्डा सर्कलवरून रिक्षा केलेली आहे थेट फडके रोडसाठी. कारण की मिरवणूक असल्यामुळे बस गार्डा सर्कलपर्यंत जाते. मग आपण त्याच्यामुळे रिक्षामध्ये सफर करतो. A few moments later. बघा, आलोय आपण. गाईज आपण फॅमिली पोहोचलेलो आहोत. बघा काय सजवले आहे बघा फडके रोड. आलेले आहे. मैत्रिणीचे पाय वाट लागले. कधी भेटतील काय माहिती यांच्या मैत्रिणी. पूर्वा कव्वा लवकर बोलो. अरे मजा करायची. शेट भेटलाय गाईज आपल्याला. कसे आलो रे? कधी किती वाजता पब्लिक? काय नाही, आपली पब्लिक 2 तास झाले. 2 तास झाले. सपोर्ट करा काय सपोर्ट करा. काहीतरी बोल. जातो गाईमध्ये. जी मराठीचे कलाकार खूप सारे आले. त्यांच्याबरोबर फोटो काहीची पूर्वा येडी झाली आहे फोटो करण्यासाठी. पूर्वा जा लवकर. पूर्वा जा लवकर. काहीचे जी मराठीमधून आलेले खूप सारे कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पूर्वा पागल झाली. फायनली तिचा चान्स आलाय. बघा इतनी खुशी. स्माइल बघा. फोटो काढून पूर्वा आले.
ए काढू का नको ना एक थांबा एक फोटो काढू कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. म्हटलं त्यानं तुला भेटेल एक नंबर भाई वाटलं नव्हतं का भेटायला भेटेल राग म्हणजे भेटेल. ही पागल झाले त्यांना भेटून पण ते होतं कोण. लक्ष्मी निवास मधलं होते ते. कोण कोण होते त्यांचं नाव तर सांग. सिद्धू जयंत सुलचना एकीचं नाव ना माहिती दोघा तिघांची नाव आठव आपल्याला याच्यात एक जण बी ना माहिती तिला बरोबर माहिती तिने जाऊन फोटो सेल्फी काढून आली काढले मान्य फोटो पण तिचा तर काही संबंध बी नाही तर कोणाला ओळखत नाही तरी जाऊन फोटो काढून आले. दोन जणांचे नाव सांगून दाखवत तुला माहित पण नाही तरी काढायला चाललं पण मी काढला नाही एक पण फोटो नाही काढला एक. आता इथून आपण निघालोय मस्त फिरू अजून. बघा फुल इथं बघा. तर आता आपण स्टेशनवर आलोय. स्टेशनवरून एक गार्डन आहे आपण तिथे जाणार आहोत मस्त फोटोशूट करण्यासाठी. इकडे वृंदावनसाठी जाण्यासाठी इकडे सगळे वादक जमा झालेत. आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय आता त्या वृंदावनला जायसाठी निघूया तिथं फोटोशूट करूया आणि लवकरात लवकर घरी निघू. A few minutes later. फायनली पोहोचलोय वृंदावन गार्डन. गर्दी आहे. मी फोटो काढतोय पण मी व्हिडिओ चालू केली आहे. त्यांना फोटो काढणार मी. पूर्वा फोन भरला माझा फोटो नाही काढला. आयडिया तरी काय बघू. अरे पोस्ट बघता गुगलला पोस्ट. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी दीदी दीदी. तरी यांचा फोटो कमी नव्हता. अरे बस करा मन ना भरत. 1.5 तासानंतर आमचा फोटो कंटाळा आला फोटोशूट करून. आम्ही आता निघतो इथून घरी जाण्यासाठी. चला तर गेटच्या बाहेर जाऊ. आणि आपण आता रिक्षा पकडली आहे स्टेशनवर. आणि स्टेशनवरून मी सीधा ट्रेन पकडून माझ्या कामासाठी आणि ही घरी. A few minutes later. आपण आता यांना बाय करूया. चला बाय येतो आम्ही. पण आता इथून ट्रेन करून सीधा कामाला त्यांच्याशी वेगळं झालं आहे. आपण आता तिकीट काढू आणि सीधा निघू कामाला. येणार कधी आपण पोचणार झालं. अच्छा ठीक आहे. किती गर्दी होतं नक्कीच प्रयत्न करू. ट्रेन आली वाटतं. फायनली आपण पोचलो आपल्या कामाच्या ठिकाणी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.